बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 82 दिवस पूर्ण झालेत। हत्या प्रकरणातील 8 पैकी 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली, मात्र कृष्ण आंधळे नावाचा आरोपी अद्यापही फरार आहे। आरोपी आंधळेचा घातपात झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय। त्या संदर्भातल्या अनेक चर्चा देखील सुरू आहे। मात्र तब्बल 82 दिवस उलटून गेले तरी देशमुख कुटुंबाला अद्यापही न्यायाची प्रतीक्षा आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, हत्या प्रकरणात 8 पैकी 7 आरोपींना अटक झाली। आरोपी कृष्ण आंधळे हा फरार आहे, त्याचा घातपात झाल्याचा संशय देखील आता व्यक्त केला जातोय। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, फरार असलेला कृष्ण आंधळे अद्यापही सापडलेला नाहीये। त्यामुळे आता SIT, CID आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे। हरिदास तावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत या बातमीच्या संदर्भातली अपडेट घेण्यासाठी चर्चा करूया। हरिदास, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 82 दिवस पूर्ण झालेले आहेत। 7 आरोपींना अटक करण्यात आली। 8वा महत्त्वाचा आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे। देशमुख कुटुंब एकीकडे न्यायाच्या प्रतीक्षेत, दुसरीकडे आरोपी जो कृष्ण आंधळे त्याचा घातपात झाल्याचा देखील संशय आहे। एकंदरीत अपडेट काय आहे? नक्कीच शुभम, या ठिकाणी सांगता येईल की संतोष देशमुख खून प्रकरणाला आज 82 दिवस पूर्ण झाले। तर संतोष देशमुख यांचा खून 9 डिसेंबर रोजी निर्गुणपणे करण्यात आला आणि यामध्ये 8 आरोपी आहेत, त्यापैकी 7 आरोपी जे आहेत ते या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहेत। मात्र कृष्ण आंधळे जो आहे तो सराईत गुन्हेगार आहे आणि या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी मात्र CID असेल, SIT असेल किंवा स्थानिक गुन्हे शाखा असेल, हे मात्र कंबर कसून आहेत। मात्र कृष्ण आंधळे अजूनही सापडत नाही आणि त्याच्यामुळं यांच्या पुढे मोठं आव्हान निर्माण झालंय। आणि विशेष सांगायचं झालं तर याच 2 दिवसाच्या दरम्यान भाजपचे आमदार सुरेश धस यांना एक फोन आला की मी कृष्ण आंधळेला घेऊन येतो, माझ्या खात्यावर 5,000 रुपये टाका। सुरेश धसांनी या संदर्भात त्या संबंधित व्यक्तीला 5,000 रुपये टाकले। मात्र कृष्ण आंधळेचा घेऊन येणारा जो व्यक्ती होता त्यांनी त्याचा सेल फोन जो आहे तो बंद केला। त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांच्या संदर्भात देखील असंच झालं आणि त्यांना देखील चकमा देण्यात आला। मात्र कृष्ण आंधळे 82 दिवसापासून अजूनही सापडत नसल्यामुळे मोठं आव्हान CID असेल, SIT असेल यांच्या पुढे निर्माण झालंय। हरिदास, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।